शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चाने आज प्रत्येक शेतकरी हैराण झालाय। रासायनिक खत आणि कीटकनाशकांच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि त्यांची कमी होत जाणारी परिणामकारकता यामुळे शेतीचं गणित बिघडू लागले। रासायनिक शेतीचा असाच अनुभव औरंगाबाद जिल्ह्यातल्या कुबेर गेवराई गावच्या रामेश्वर कुबेर यांनी घेतला। दरम्यान गतवर्षी त्यांना सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राविषयी माहिती मिळाली। यंदा त्यांनी 30 गुंठ्यात नैसर्गिक पद्धतीने कांद्याची लागवड केली आहे। यापासून त्यांना अंदाजे 80 ते 100 क्विंटल कांदा उत्पादनाची अपेक्षा आहे। हवामान बदलाच्या संकटातून त्यांचा कांदा वाचला असून त्यासाठी अवघा 10 ते 15 हजार रुपयांचा खर्च आलाय। सध्या त्यांच्या कांद्याची काढणी सुरू आहे। आज आपण त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या कांदा शेतीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात कुबेर गेवराई या गावी जाणार आहोत। गेवराई कुबेर गावच्या रामेश्वर कुबेर यांच्याकडे 5 एकर शेती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजीपाला, कांदा आणि इतर कोरडवाहू पिकांचं उत्पादन घेत आहेत। पण रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीमुळे ते हैराण झाले होते। तर रासायनिक पद्धतीनं मला ते पुरत नव्हतं, पण आता कमीत कमी ते रासायनिक खताचे भाव खूप वाढले। 1200 रुपयाला गोणी। आता टमाटे फळभाज्याला तर खूप खत लागायचं, म्हणजे परेशान होऊन गेलो मी। रासायनिक खत टाकू औषधी फवारू आणि कपाशीला तरी खूप 2-3 डोस द्यायचो। रासायनिक खतं औषधं खूप, म्हणजे खर्च पुरतच नव्हता। पण ह्या वर्षी मला आमचे पलीकडच्या गावातले छोटे गेवराईमधले अशोक भाऊ त्यांची साथ भेटली। त्यांनी ते पाळेकर सरांनी माहिती दिल्याबद्दल त्यांनी गोबी घेतली। मग ते गोबीचा अनुभव पाहिला आम्ही। त्यांनी ती 0 बजेटवर गोबी काढली। मग ती गोबी आम्ही ते पीक काढताना आम्हाला ते खूप बरं वाटलं। आणि मग त्याच्यानंतर मग मी हिंमत धरली, बाबा आपण पण असं 0 बजेटवर आपण कुठलं पण पीक काढू शकतो। सध्या त्यांच्याकडे 30 गुंठ्यावर फुरसुंगी वाणाच्या कांद्याचं पीक आहे। कांद्याची लागवड त्यांनी वाफ्यात केली आहे। कांदा लागवडीपूर्वी त्यांनी शेतात जीवामृत टाकून घेतलं। कांद्याला ते 200 लिटर जीवामृत देतात। 4 इंचावर लागवड केलेला त्यांचा कांदा 3.5 महिन्यांचा झालाय। कांदा आपला असा किती दिवस ठेवू शकतो आपण, म्हणजे कत्तही त्याला खराब होत नाही, काही नाही। मार्केटनुसार बिन आज पोझिशन पाहिलं रासायनिक कांद्याची आणि आपल्या 0 बजेटच्या कांद्याची, तर त्या जीवामृतामुळं आम्हाला एवढा कांद्याचा फरक पडला की रासायनिक खतामुळं तो जो कांदा आहे तो भुरका आणि ह्यो लाल कलर, म्हणजे त्याची क्वालिटी आज कोणी पण सहज इकडं 4 कांदे ठेवायचे, तिकडं 4 कांदे ठेवायचे रासायनिक पद्धतीचे आणि आपले याचे 0 बजेटचे आपले जीवनामृतचे कांदे, तर कोणी पण सांगेल का हा कांदा कसा आहे। टेस्ट खायला पण स्वादिष्ट आणि हा एकदम गावरान कांदा म्हणजे वेगळाच दिसतो। आणि हे आपला 0 बजेटचा कांदा असा, म्हणजे पहिली तर हिंमतच नव्हती चालत का आपण कस का कांदा म्हणजे पोचतो का काय। पण एवढा पोचला की 100 ग्रामपर्यंत हा कांदा पोचलेला आहे। कुबेर यांनी शेजारच्या शेतकऱ्यांची नैसर्गिक शेती पाहून त्याचा अवलंब सुरू केलाय। जीवामृत दशपर्णीच्या वापरानं त्यांचा उत्पादन खर्च अतिशय कमी झालाय। शिवाय पिकाची उत्पादकता वाढवण्यासही मदत झाली आहे। अगोदर तर आम्हाला त्या जीवनामृतची म्हणजे गोबी काढायची, अशी गोबी काढली की त्यावेळेस आम्हाला खरोखर अशी हिंमत चालत नव्हती की आम्ही कसं काय करावं, 0 बजेटवर कांदा निघन का गोबी निघन का। पण ते अशी गोबी काढली आणि आम्ही ती स्वतःहून पाहिली, ते म्हणजे एवढं जबरदस्त, ते खायला स्वादिष्ट होती गोबी। असे कोणी पाहायला गेल्यानंतर कच्चे ते फुल फोडून खायचे मुलं, अशी समजा एवढी चविष्ट अशी होती, त्यांची चव होती। कुबेर यांनी कांदा लागवडीपूर्वी शेतीची मशागत करून घेतली। कांद्याची रोपं घरीच तयार केली। त्यानंतर जीवामृत टाकून कांदा लागवड करून घेतली। 2 वखरपाळ्या दिल्यानंतर त्याच्यानंतर वाफे तयार केले आणि वाफे केल्यानंतर मी कमीत कमी 200 लिटर पाण्यामध्ये ते जीवामृत सोडलं। फवारून काढलं अगोदर, वाफे फवारली 200 लिटर पाण्यामध्ये, ते फवारून काढले। नंतर ती लागवड केली। लागवड 4 इंचावर मी ती लागवड केलेली आणि त्याच्यात लागवडीचा आणि रोपाचा खर्च मला सरासरी 6,500 रुपये खर्च आला। म्हणजे बियाण्याचा 1,500 रुपये आणि मेहनत आपली मजुरी महिलांची ती 5,500 आणि इतर खर्च बियाण्याचा फक्त 1,500, असा 6,000 रुपये मला खर्च आला। आणि हा कांदा नैसर्गिक पद्धतीनुसार घेतला की त्याच्या हे गारपिटीचं आता वादळ आलं मध्ये, त्यांनी बाजूलचे कांदे एवढे सडले की 75% कांदा सडला बाजूच्या शेजाऱ्यांचा। आणि माझा कांदा अजिबात म्हणजे 1% पण सडलेला नाही। आणि आज तो कमीत कमी त्या कांद्याचं पीक मला आता 100 क्विंटलपर्यंत तर भेटलंच, पण त्याचं भरपाई अशी
की कमीत कमी ते मला आज 3 ते 3.5 लाखापर्यंत आज त्याचं मला ॲव्हरेज भेटणार आहे. जीवामृत आणि दशपर्णीच्या वापरामुळे कुबेर यांना नुकताच एक चांगला अनुभव आलाय. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीत त्यांच्या कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं. गारपिटीनं 5 सडू लागली असता त्यांनी जीवामृताचा फवारा आणि पाण्यातून जीवामृत दिलं. त्यामुळं कांद्यावर बुरशीचा होणारा प्रादुर्भाव रोखता आला आणि कांद्याचं पीक बचावलं. विशेष म्हणजे गारांनी कांद्याची पात फाटली होती, त्या ठिकाणी नवी पात आली. त्यामुळं कांद्याची वाढ पुन्हा जोमानं झालीय. आता कांद्याची ते स्थानिक बाजारात 30 ते 40 रुपये किलोच्या दरानं विक्री करणार आहे. मी मळ्यात बोर्ड लावून हा कांदा घरपोच देणार आहे. ज्यांनी समजा मागितल्यानंतर तर हा कांदा म्हणजे खराब होणार नाही. 6 महिने की 7 महिने कांदा असा ठेवला तरी खराब होणार नाही. म्हणजे अशी जबरदस्त त्याची क्वालिटी. आणि त्या कांद्यातून म्हणजे स्वतःच्या शरीराला पण नुकसान होणार नाही. रासायनिक पद्धतीनुसार असे आपण म्हणतो अटॅक या अशा गोष्टी या घडत्यात त्या घडू शकत नाही अशी माझी खात्री आहे. 30 गुंठ्यात किमान 80 ते 100 क्विंटल कांद्याचं उत्पादन त्यांना मिळणार आहे. सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. कांद्याला स्थानिक बाजारात किमान 30 रुपये किलोचा दर मिळेल अशी अपेक्षा आहे. यापासून त्यांना किमान 3 लाखांचं उत्पन्न मिळेल. तर कांदा पिकासाठी आजवर त्यांना अवघा 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च आलाय. तो वगळता त्यांना किमान 2.5 लाखांचा नफा मिळेल. आता बाहेर मार्केटहून आणायचं समजा खताची ते 1000-1200 रुपयाला गोण्या, तर आपल्या इथं झिरो बजेटवर आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणा नाही तर 100% जेवढं रासायनिक पद्धतीनं पीक निघतं तेवढंच आपलं हे झिरो बजेटवर पीक निघतं. हे 100% आम्हाला खात्री आलेली आहे. आणि याच्यातून शेतकऱ्यांनी आता याच्यावरच म्हणजे हे घ्यायलाच पाहिजे की झिरो बजेटवर आपण सरासरी ही शेती करायला पाहिजे. आणि आता गारपिटीचं हे आलं की आता केवढी नुकसान झाली. आता बाजूलाच आमच्या बाजूला कांदे त्यांचे कमीत कमी 50% कांदे सडलेले. आणि आमच्या जीवामृतमुळं अजिबात म्हणजे कमीत कमी 1 क्विंटलमध्ये 5 कांदे का होत नाही, पण अजिबात सडलेले नाही. म्हणजे 100% खात्रीपूर्वक कांदा आमचा जीवामृतामुळे वाचला. की मग आपल्याला एवढी हे जीवामृताची हे मिळाली की मग का आपण घेऊ शकत नाही, जीवामृत करू शकत नाही. जीवामृतामुळे एवढा फायदा झाला की आपल्याला म्हणजे खर्चाची हे आलेली नाही, खर्च झालेला नाही. आणि नुकसान झाली बी नसती तरी आपण तो खर्च केलेला राहत नाही. आता रासायनमुळं आपण कमीत कमी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च करतो. आणि त्याच्यात पण अशी नुकसान झाल्यानंतर आपल्याला सरकारतर्फे कधी पैसा येतो कधी नाही. गारपिटीची आता अशी नुकसान झालेली तर ते कधी येतो मग ही नगदी तवरत आपली नुकसान झालेली. मग त्याच्यामुळं आपण जीवामृताचा फायदा घ्यायलाच पाहिजे की आपले नुकसान अजिबात होतच नाही. कुबेर यांच्यासारखे छोटे शेतकरी आज वाढत्या उत्पादन खर्चानं त्रस्त आहेत. या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती तंत्रानं मोठा दिलासा मिळत असल्याचं दिसून आलंय. आम्ही रासायनिक शेती करत होतो पण आम्हाला परवडत नव्हती. नंतर मग आम्ही झिरो बजेटवर शेती करायला लागलो. तर आम्हाला कांदा टमाटर म्हणजे 30 गुंठे कांदा आणि 7 गुंठे टमाटे त्याच्यावरच आमचं समजा असं ते वापरायला लागलो आम्ही ना. आमचा माल आणखीनच टवटवीत दिसाल. आम्ही पहिले रासायनिक पद्धतीने शेती करत होतो. आता झिरो बजेटने करायला लागलो तर आमची खूपच बचत वाढली. आम्ही झिरो बजेटची शेती करायला लागल्यापासून आम्हाला बाजरी ज्वारी गहू याच्यावर फवारण्या न झाल्यामुळे खूप भाजीपाले याच्यापासून आम्हाला मुलं बाळं आम्ही आरोग्य आमचे चांगले राहिले. आज कुबेर यांच्याकडील प्रत्येक कांदा चांगला पोचला असून त्याचं वजन 70 ते 100 ग्रॅम पर्यंत आहे. गारपीट आणि हवामान बदलाच्या तडाख्यातून अनेकांची पिकं हातची गेली असताना कुबेर यांना मात्र कांदा धनलाभ देणार असं वाटतंय. मी पाळेकरांचं जे शिबिर अटेंड केलं आणि त्या शिबिरामध्ये मी जे ऐकलं विषमुक्त अन्न, तर त्यावेळेस मी एकटाच ही शेती करायचो. माझा भाऊ आम्ही हीच शेती करायचो, पण आम्हाला कोणी जोडीदार नव्हता. मग मी आमच्या गावामध्ये काही 3-4 शेतकरी उभा केले आणि परत मग दुसऱ्या गावामध्ये अशोक माझे मित्र होते यांच्याकडे आलो. यांना ही संकल्पना समजून सांगितली आणि त्यांनी ती खरंच तंतोतंत त्याप्रमाणे त्यांच्या शेतामध्ये वापरली. तर त्या पद्धतीने तुम्ही बघताय बघा, डाळिंब आहे, त्या डाळिंबामध्ये कांदा आहे, मध्ये दोडका आहे, परत तुमचं मक्का आहे. तर या सगळ्या पद्धती वापरल्या तर मला खूपच आनंद झाला. आणि
कांदा अक्षरशः म्हणजे मोठा मोठा कांदा आहे इथं. तर हा विषमुक्त कांदा, आणि मी छाती ठोकपणे सांगू शकतो की झिरो बजेट शेती ही एकदम अतिशय उत्तम आहे. कुबेरांची शेती पाहून आज परिसरातले शेतकरी नैसर्गिक पद्धतीनं शेती करण्यास इच्छुक दिसत आहेत. हळूहळू नैसर्गिक पद्धतीनं शेती करणाऱ्यांची संख्या वाढल्यास उत्पादन खर्चाचं आणि हवामान बदलाचं संकट परतावून लावण्यास शेतकरी नक्कीच सक्षम होतील असं कुबेर यांच्याकडे पाहून वाटतंय. गजानन भोयर, साम टीव्ही, औरंगाबाद.